नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या स्टडी करतोय ते चॅप्टर आहे मोशन इन अ प्लेन. 11वी फिजिक्सचा तिसरा चॅप्टर, त्यातला हा 12वा पार्ट 12 12वा व्हिडिओ आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर आजचा आपला पॉईंट आहे एक्सप्रेशन फॉर रेंज, मॅक्झिमम हाईट अँड टाईम ऑफ फ्लाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्टाईलचं इक्वेशन त्याबद्दल स्टडी केलेलं आहे. त्याचाच हा पुढचा पार्ट आहे. एखादं प्रोजेक्टाईल जास्तीत जास्त किती उंच जातं, म्हणजे बघा ही पेज नंबर 40वरचा पार्ट आपल्याला इथं तुम्हाला दिसत आहेत. हॉरिझॉन्टल रेंज, मॅक्झिमम हाईट, टाईम ऑफ फ्लाईट. हे 3 पॉईंट्स, त्याचे एक्सप्रेशन्स, त्याचे डेरिव्हेशन्स, ते इक्वेशन्स आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत. मॅथमॅटिकल पार्ट आहे, नीट समजावून घ्या. अवघड नाही आहे, सोपा पार्ट आहे. हा आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की सगळे व्हिडिओज हे पूर्ण बघितले पाहिजे, तरच आपल्या कन्सेप्ट नीट क्लिअर होतील. आणि सगळे व्हिडिओज क्रमाने बघा. माझ्या श्री फिजिक्स या चॅनलवरती मी 11वी आणि 12वीचे सगळे व्हिडिओज अपलोड करणार आहे. बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. अजूनही राहिलेल्या व्हिडिओचं अपलोड करण्याचं काम सुरू आहे. इवन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि न्यूमेरिकलचे सुद्धा व्हिडिओज उपलब्ध आहे. प्रत्येक माझ्या चॅनलच्या तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरची एक प्लेलिस्ट दिसेल. त्या प्लेलिस्टमध्ये त्या चॅप्टरचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF नोट्स त्या व्हिडिओच्या डाउनलोड करता येतील, ज्या तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील. व्हिडिओज लाईक करा. 11वी 12वीत शिकत असलेल्या आपल्या मित्रांना शेअर करा. चला स्टार्ट करूयात आजचा व्हिडिओ, जो आहे एक्सप्रेशन फॉर रेंज, मॅक्झिमम हाईट अँड टाईम ऑफ फ्लाईट ऑफ अ प्रोजेक्टाईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण मोबाईल यूज करतो, त्यामध्ये यूट्यूबचं ॲप असतं. त्याच्यावर हे व्हिडिओज कसे शोधायचे, माझे व्हिडिओज, ते मी तुम्हाला सांगतो. मोबाईलवरती जाऊन आपल्या मोबाईलमध्ये जे यूट्यूब ॲप आहे ते ओपन करा. त्यानंतर सर्च बारमध्ये श्री फिजिक्स असं टाईप करा. श्री फिजिक्स अशा पद्धतीने आल्यानंतर त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माझं चॅनल दिसेल. त्याला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे रेड फॉन्टमध्ये तुम्हाला जे दिसतं आहे सबस्क्राईब, त्यावर क्लिक करा. सबस्क्राईबवर क्लिक केल्यानंतर हे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि एकदा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जेव्हा कुठल्याही एखाद्या चॅप्टरचा किंवा कुठलाही एखादा व्हिडिओ बघायचा असेल, त्यावेळी मोबाईलवर परत हे आपलं जे यूट्यूबचं ॲप आहे इथे दिसतं ते ओपन करा. ओपन केल्यानंतर खाली सबस्क्रिप्शन म्हणून एक जे इथं आपल्याला दिसतं आहे टॅब, त्यावर क्लिक करा. सबस्क्रिप्शनवर टॅप केल्यानंतर इथं तुम्ही ज्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ते सगळे चॅनल दिसतील. आता श्री फिजिक्सवरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर अशा पद्धतीने होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट, कम्युनिटी, चॅनल्स असे वेगवेगळे मेनू दिसतील. त्यापैकी प्लेलिस्टवरती क्लिक करा. प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे प्लेलिस्ट दिसतील वेगवेगळ्या चॅप्टरच्या. तुम्हाला ज्या चॅप्टरचे व्हिडिओज बघायचे आहेत त्या प्लेलिस्टवर क्लिक करा. समजा तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्या प्लेलिस्टवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे सगळे तुम्हाला दिसतील. त्यापैकी जो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. अशा पद्धतीने प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ, पाहिजे त्या चॅप्टरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. फर्स्ट ऑफ ऑल
we will derive an expression for range of a projectile. What is range? The total horizontal distance covered by a projectile is called as range of projectile. Consider this figure. We know projectile motion is two-dimensional motion. Two axes are necessary for description of this motion. X-axis, which is ground surface here in this case, y-axis vertical, which is perpendicular to x-axis. If projectile is thrown from this origin of coordinate axis, then it moves along this path and falls on the ground here at this point. Then this horizontal distance represented by this blue color arrow, that horizontal distance is called as a range of a projectile. Today we have to derive formula for range of a projectile. आपल्याला प्रोजेक्टाईलच्या रेंजचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. म्हणजे काय तर समजा या ठिकाणावरून आपण एखादी वस्तू फेकली या मार्गाने, तर ती किती अंतरावर जाऊन पडेल ते कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. ज्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या की आपल्याला कळेल की इथून फेकलेली वस्तू किती लांब जाऊन पडते ते. प्रत्यक्ष हे अंतर मोजायची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला हा अँगल माहीत असेल थीटा आणि इनिशियल व्हेलॉसिटी माहीत असेल तर तुम्ही ऑन पेपर कॅल्क्युलेशन्स करून सांगू शकता की इथून फेकलेली वस्तू ग्राउंडवरती आडवं अंतर किती अंतरावरती वस्तू जाऊन पडेल ते तुम्ही ऑन पेपर कॅल्क्युलेट करू शकता. त्याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. तर या डेरिव्हेशनसाठी सोप्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. त्यासाठी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये काही इक्वेशन्स ऑफ मोशन्स पाहिलेले आहेत. ते इक्वेशन्स ऑफ मोशन आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. वी नो when the projectile is moving along this path, then it has two components. One component is moving along x-axis and second component is moving along y-axis. आणि ह्या प्रोजेक्टाईलचे तीन इक्वेशन्स ऑफ मोशन असतात आणि मग एक्स कॉम्पोनंटचे सुद्धा तीन इक्वेशन्स ऑफ मोशन असतात आणि वाय कॉम्पोनंटचे सुद्धा तीन इक्वेशन्स ऑफ मोशन असतात. म्हणजे समजा हा फुटबॉल असेल आणि तो जर या मार्गाने जात असेल आणि त्याच्या दोन सावल्या, एक एक्स ॲक्सिसवरती पडत असेल आणि दुसरी वाय ॲक्सिसवरती पडत असेल, तर त्या दोन्ही सावल्यांची जी मोशन होते ते म्हणजे त्यांचे एक्स आणि वाय कॉम्पोनंट्स आहेत. तर दुसरं इक्वेशन आहे, दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन फॉर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. म्हणजे हे प्रोजेक्टाईल आडवं जे जातं आहे म्हणजे त्याचा एक कॉम्पोनंट, तर त्याचं हे इक्वेशन ऑफ मोशन आहे x equal to ux into t plus half ax t square, where x is distance covered on x-axis, that is horizontal distance. ux is horizontal component of initial velocity. सुरुवातीची जी velocity आहे त्याचा horizontal component आहे. t is a time. ax is acceleration along horizontal direction. x ॲक्सिसच्या दिशेचं ते acceleration आहे आणि हे t म्हणजे टाईम आहे. बट from figure, say this triangle, in this triangle, this right angle triangle, if we use cosine property, cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. From that we get ux equal to u cos theta, and this acceleration ax along x axis is 0, because we know formula for force is F equal to m into a. If force is 0, नॅचरली ॲक्सेलरेशन विल बी 0. जर फोर्स 0 असेल तर ॲक्सेलरेशनसुद्धा 0 होईल. आणि आपल्याला माहीत आहे की या प्रोजेक्टाईल मोशनमध्ये एक्स ॲक्सिसच्या दिशेला कुठलंही फोर्स नाही, त्यामुळे त्या डायरेक्शनला ॲक्सेलरेशन नाही. ॲक्सेलरेशन जिथं असतं तिथं व्हॅलॉसिटी कमी जास्त होते. याचा अर्थ एक्स कॉम्पोनंटची व्हॅलॉसिटी कमी जास्त होत नाही, हे यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे. या इनिशियल व्हॅलॉसिटीचे किंवा प्रोजेक्टाईलच्या व्हॅलॉसिटीचे जे दोन कॉम्पोनंट्स असतात त्यातला एक्स कॉम्पोनंट हा कॉन्स्टंट व्हॅलॉसिटीनं जात असतो, कारण तिथं ॲक्सेलरेशन नसतं. ax 0 असतं कारण त्या डायरेक्शनला फोर्स नसतं. व्हर्टिकल डायरेक्शनला मात्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं, त्यामुळे व्हर्टिकल व्हॅलॉसिटी बदलत असते.
या दोन व्हॅल्यूज आपण ह्या वरच्या इक्वेशनमध्ये ठेवू. सो सी व्हॉट वी गेट एक्स इक्वल टू दिस यू एक्स इज रिप्लेस्ड बाय दिस यू कॉस थिटा, दिस टी ॲज इट इज, and ax is 0, therefore this entire term, second term, becomes 0 and we get this equation. Say this is equation number 1. Similarly, second equation of motion or second kinematical equation for vertical component, we know projectile has two components, one along x-axis and second along y-axis. Second equation of motion of vertical component is y is equal to uy into t plus half ay into t square, where y is vertical distance along y-axis covered by projectile. y म्हणजे काय आहे तर प्रोजेक्टाईलने वर्टिकल म्हणजे वाय ॲक्सिसच्या दिशेला कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. यू वाय इज दिस कॉम्पोनंट ऑफ इनिशियल वेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस. टी इज अ टाईम विच इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलरला कॉम्पोनंट्स नसतात, दोन्ही ॲक्सेससाठी टाईम सेम आहे. ए वाय इज ॲक्सलरेशन अलॉंग वाय ॲक्सिस इन व्हर्टिकल डायरेक्शन. टी इज टाईम. बट फॉर व्हर्टिकल डायरेक्शन ए वाय इज इक्वल टू मायनस जी. व्हर्टिकल कॉम्पोनंटसाठी जे ॲक्सलरेशन असतं ते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं, म्हणून जी घेतलं. आणि मायनस का घेतलं कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन नेहमीच डाऊनवर्ड असते. प्रोजेक्टाईल वर जरी चाललं तरी ग्रॅव्हिटी खाली ओढते आणि प्रोजेक्टाईल खाली जरी येत असलं तरी ग्रॅव्हिटी खालीच ओढत असते. डायरेक्शन डाऊनवर्ड असल्यामुळे साईन कन्व्हेन्शननुसार ह्या जीचं साईन आपण मायनस घेतलेलं आहे आणि यू वाय इक्वल टू यू साईन थिटा. आता हे कसं आलं तर पुन्हा एकदा हा ट्रायंगल, या ट्रायंगलमध्ये साईन थिटा ही प्रॉपर्टी यूज केली. साईन थिटा इज इक्वल टू opposite side uy upon hypotenuse u. From that we get uy equal to u sin theta. This uy is equal to u sin theta. Keep these two values in this equation of y. Replace this uy by u sin theta and this ay by minus g and x by r, because we want to find this equation for a range of a projectile. So range is horizontal distance, so replace x equal to r. But when x becomes equal to r, then y becomes equal to 0. कारण जेव्हा प्रोजेक्टाईल पूर्ण रेंज कव्हर करतं तेव्हा अगोदर ते ग्राउंडवर होतं प्रोजेक्टाईल, वायची व्हॅल्यू 0 होती कारण ते वर नव्हतं हवेत. आणि जेव्हा ते पूर्ण रेंज इतकं डिस्टन्स कव्हर करतं परत ते ग्राउंडवर येऊन पडतं, ते वर नसतं हवेमध्ये, म्हणजे वायची व्हॅल्यू 0 असते. म्हणून आपल्याला रेंजचा फॉर्म्युला काढायचा आहे. रेंज म्हणजे आरचा फॉर्म्युला काढायचा आहे आणि आर म्हणजे एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स असतं, म्हणून इथं एक्सच्या ठिकाणी आर ठेवावं लागेल आपल्याला आणि वायच्या ठिकाणी 0 ठेवावं लागेल. म्हणजे इथं वायच्या ठिकाणी 0 ठेवा आणि यू वायची ही व्हॅल्यू ठेवा आणि ए वायची ही व्हॅल्यू ठेवा. ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं ठेवल्यानंतर पहिल्यांदा या इक्वेशनमध्ये एक्सच्या जागी आर आपण नंतर ठेवू, पण तत्पूर्वी आपण वायच्या ठिकाणी 0 घेतलं. इथं वायच्या ठिकाणी 0 का घेतलं आपण कारण प्रोजेक्टाईल पुन्हा एकदा ग्राउंडवर आलेला आहे. रेंज इतकं डिस्टन्स कव्हर केल्यानंतर म्हणजे हवेमध्ये तो नाही, ग्राउंडवर तो आहे, म्हणून वायची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे आपण. आणि यू वायची व्हॅल्यू या ट्रायंगलवरून आपण ती काढली, यू साईन थिटा, ती इथं ठेवली आपण. हे टी जसं आहे तसं ए वायच्या ठिकाणी मायनस जी ठेवल्यामुळे इथे मायनस आलं. ही स्टेप आपल्याला मिळाली. Transfer this minus half gt square on left hand side, that becomes plus half gt square. We get this step. Cancel 1t on both sides and we get formula for t. This 2 goes on the right hand side and that becomes 2u sin theta, and this g goes on denominator on other side. 1t is cancelled, so we get formula for t. तुमच्या लक्षात आलं असेल वरच्या स्टेपवरून ही स्टेप आलेली आहे. आता ही टीची व्हॅल्यू ठेवायची आहे आपल्याला इक्वेशन 1मध्ये. पण टीचा हा फॉर्म्युला कधी मिळाला आपल्याला जेव्हा आपण वायची व्हॅल्यू 0 ठेवली. वायची व्हॅल्यू 0 का ठेवली आपण कारण रेंज इतकं डिस्टन्स कव्हर झालेलं आहे. एक्सची व्हॅल्यू आर झालेली आहे, म्हणजे एक्सच्या ठिकाणी तुम्हाला आर ठेवावं लागेल आणि मग टीच्या ठिकाणी हे ठेवावं लागेल. ह्या दोन व्हॅल्यूज ठेवा. आपल्याला पुढची स्टेप अशा पद्धतीने मिळते. एक्सच्या ठिकाणी आर ठेवला आपण. एक्सच्या ठिकाणी आर का ठेवतो कारण टीच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू ठेवतो आणि ही व्हॅल्यू का आलेली आहे तर वायची व्हॅल्यू 0 आलेली आहे,
वायची व्हॅल्यू 0 का आली? कारण एक्सची व्हॅल्यू आर घेतली, म्हणून एक्सची व्हॅल्यू आर घेतल्यामुळे आपल्याला या ठिकाणी टीची व्हॅल्यू ही ठेवावी लागलेली आहे. आता यामध्ये हे यू इंटू यू ते होईल यू स्क्वेअर. बघा हे 2 जसं आहे तसं साईन थिटा कॉस थिटा अपॉन जी. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये एक फॉर्म्युला असतो 2 साईन थिटा कॉस थिटा इक्वल टू साईन 2 थिटा. बघा लॉग टेबलमध्ये काही ट्रिग्नॉमेट्रीचे महत्त्वाचे फॉर्म्युले दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला दिसून येईल. त्यामुळं हा फॉर्म्युला जो आहे 2 साईन थिटा कॉस थिटाच्या जागी साईन 2 थिटा हे या इक्वेशनमध्ये ठेवा आणि तुम्हाला फॉर्म्युला रेंजचा मिळतो. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर साईन 2 थिटा अपॉन जी. दिस इज एक्सप्रेशन फॉर द रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल. दिस एक्सप्रेशन गिव्ज रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. आता हे रेंज कशावर डिपेंड आहे? डिपेंड्स ऑन इनिशियल व्हेलॉसिटी, अँगल ऑफ प्रोजेक्शन थिटा and acceleration due to gravity g. Now for earth, acceleration due to gravity is constant which is 9.8 meter per second square. आपण अर्थवरतीच एखादं प्रोजेक्टाईल फेकणार, त्यामुळे अर्थसाठी जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. त्यामुळे फक्त 2च फॅक्टरवरती हे रेंज खऱ्या अर्थानं डिपेंड आहे. एक म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आणि दुसरं म्हणजे अँगल ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे तुम्ही इथून फेकलेली वस्तू ती किती लांब जाऊन पडेल हे 2 गोष्टीवरती डिपेंड आहे. एक म्हणजे तुम्ही कितीच्या स्पीडने फेकता, त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर आहे, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी याच्यामध्ये फरक आहे. इथं जर नुसतं यू असतं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यू झालं असतं आणि मग तिथे तुम्ही स्पीड डबल केला तर रेंज पण डबल झाली असती. परंतु या ठिकाणी स्क्वेअर असल्यामुळे इथं जर तुम्ही इनिशियल व्हेलॉसिटी डबल केली तर डबलचा स्क्वेअर म्हणजे रेंज 4 पट वाढते. तुम्ही फेकण्याचा स्पीड डबल केला तर वस्तू 4 पट जास्त लांब जाऊन पडते. तुम्ही फेकण्याचा स्पीड 3 पट केला तर 3चा वर्ग 3 स्क्वेअर वस्तू 9 पट जास्त लांब जाऊन पडते. आणि अँगलवर डिपेंड आहे हा अँगल ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे समजा तुम्हाला हा अँगल माहीत असेल किंवा तुम्ही एक अँगल ठरवून घेतला की या अँगलनी आपल्याला ती वस्तू फेकायची आहे, उदाहरणार्थ 30 डिग्री, तर थिटा फिक्स झालं आणि तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी माहीत असेल तर या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही ऑन पेपर कॅल्क्युलेशन्स करून सांगू शकता की इथून फेकलेली वस्तू किती लांब जाऊन पडेल. ते अंतर तुम्हाला प्रॅक्टिकली मोजायची गरज पडणार नाही. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर रेंज ऑफ अ प्रोजेक्टाईल. फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तो आपण डिराईव्ह केलेला? तो फॉर्म्युला आहे यू स्क्वेअर साईन 2 थिटा अपॉन जी. इफ यू अँड जी आर कॉन्स्टंट, इफ इनिशियल व्हेलॉसिटी अँड जी बोथ आर कॉन्स्टंट अँड देअरफॉर ओनली व्हेरिएबल क्वांटिटी इज थिटा. If we change theta, then this range will change. If u and g are constant, then r will be maximum when sin 2 theta is maximum. म्हणजे कसं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही इथे उभे आहात आणि तुम्हाला तिथून एक वस्तू जास्तीत जास्त लांब फेकण्याचा तुम्ही प्रयत्न करता. म्हणजे आता तुमची जी कॅपॅसिटी आहे फेकण्याची त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू ठरलेली आहे. तुमचा फेकण्याचा जो स्पीड आहे ती तुमची मॅक्झिमम क्षमता ती संपली. ती समजा तुमची 10 मीटर पर सेकंडची आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने तुम्ही फेकू शकत नाही. म्हणजे आता 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडने जास्तीत जास्त स्पीडने तुम्ही फेकण्याचा प्रयत्न करणार 10च्या स्पीडने. आता ते कॉन्स्टंट आहे, त्यापेक्षा तुम्ही जास्त वाढवू शकत नाही. आणि जीसुद्धा तुमच्या हातामध्ये नाही, म्हणजे यू आणि जी हे कॉन्स्टंट झालं. मग तुम्हाला वस्तू तर जास्तीत जास्त लांब फेकायची आहे, तर एकमेव फॅक्टर फक्त राहिला थिटा. मग तुम्ही कोणत्या अँगलने फेकल्यानंतर ती वस्तू जास्तीत जास्त लांब जाऊन पडेल. तर त्यासाठी जर तुम्हाला आर मॅक्झिमम पाहिजे असेल तर साईन 2 थिटासुद्धा मॅक्झिमम तुम्हाला पाहिजे. म्हणजे आपण इथे काय म्हणणार, आर इज इक्वल टू आर मॅक्स वेन साईन 2 थिटा इज इक्वल टू मॅक्झिमम. साईन 2 थिटा मॅक्झिमम असेल तर साहजिकच आहे रेंजची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल. साईन 2 थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते तर ती असते 1. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, साईन आणि कोसाईनमध्ये जास्तीत जास्त व्हॅल्यू 1 असते. 1पेक्षा जास्त व्हॅल्यू साईन आणि कॉसमध्ये नसते, टँजंटमध्ये असते. कोसेकमध्ये असू शकते, सेकमध्ये असू शकते, पण साईन आणि कॉसमध्ये 1पेक्षा जास्त व्हॅल्यू नसते.
म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यू घ्यावं लागेल साईन 2 थिटाची, आणि ती आहे 1. म्हणजे जेव्हा साईन 2 थिटाची व्हॅल्यू तुम्ही 1 घेणार तेव्हा रेंज तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल. तुम्ही ती वस्तू जास्तीत जास्त लांब फेकू शकता. मग आता साईन 2 थिटा 1 असेल तर 2 थिटा 90 डिग्री पाहिजे, कारण साईन 90ची व्हॅल्यू 1 आहे. 2 थिटा इज इक्वल टू 90 डिग्री मीन्स थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. याचा अर्थ तुम्ही इथून एखादी वस्तू जेव्हा 45 डिग्रीच्या अँगलने फेकता तेव्हा ती जास्तीत जास्त लांब जाऊन पडते. तुम्ही अँगल कमी केला तरी ती जरा जवळ पडते. तुम्ही अँगल 45पेक्षा जास्त वाढवला, समजा 50-60 केला, तर वस्तू कदाचित उंच जाईल पण लांब जाणार नाही. तुम्हाला जास्तीत जास्त लांब फेकायची असेल तर ती 45 डिग्रीच्या अँगलने फेकावी लागेल. मग जास्तीत जास्त लांब किती, रेंज मॅक्झिमम, त्याचा फॉर्म्युला काय असेल, तर आता या ठिकाणी साईन 2 थिटाच्या जागी तुम्ही 1 ठेवलं, कारण थिटा 45 घेतला तर 2 थिटा 90 आणि साईन 90ची व्हॅल्यू 1. त्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये राहील काय फक्त, तर राहील आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. दिस फॉर्म्युला गिव्ज मॅक्झिमम रेंज ऑफ अ प्रोजेक्टाईल. म्हणजे 2 गोष्टीवर डिपेंड आहे, यू स्क्वेअर आणि जीवरती डिपेंड आहे. आता जी आपल्या हातामध्ये नाही, म्हणजे राहिलं फक्त यू स्क्वेअर. म्हणजे तुम्ही मॅक्झिमम स्पीडने फेकणार तेव्हा रेंज मॅक्झिमम मिळणार. तुम्ही जर स्पीड कमी केला तर रेंजसुद्धा कमी होणार. तर हा झाला मॅक्झिमम रेंजचा फॉर्म्युला. दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम रेंज ऑफ ए प्रोजेक्टाईल फॉर अ गिवन इनिशियल व्हेलॉसिटी. आता यामध्ये समजा विद्यार्थी मित्रांनो की एक मुलगा जास्तीत जास्त 5च्या स्पीडने फेकू शकतो, त्याची क्षमता तेवढी आहे, आणि दुसरा जास्तीत जास्त 10च्या स्पीडने फेकू शकतो, त्याची क्षमता तेवढी आहे. तर 10च्या स्पीडने फेकू शकतो म्हटल्यानंतर 10 हा स्पीड 5च्या डबल आहे, म्हणजे याचा स्पीड डबल आहे दुसऱ्याचा, तर डबलचा स्क्वेअर म्हणजे 4 पट. म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरा व्यक्ती 4 पट लांब ती वस्तू फेकू शकतो. तर अशा पद्धतीने आपण रेंजचा फॉर्म्युला डिराईव्ह केला. आता मॅक्झिमम हाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. व्हॉट इज मॅक्झिमम हाईट? द मॅक्झिमम व्हर्टिकल डिस्टन्स कवर्ड बाय ए प्रोजेक्टाईल इज कॉल्ड ॲज मॅक्झिमम हाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. बघा, जेव्हा प्रोजेक्टाईल या मार्गाने जातं तेव्हा ते हवेमध्ये जातं वरवर, आणि परत नंतर मग खाली येतं आणि शेवटी ग्राउंडवर पडतं. तर इथं या ठिकाणी या पॉईंटला ते जास्तीत जास्त उंच जातं. या पॉईंटला ह्या ब्ल्यू कलर ॲरोने दाखवलेलं ही जी उंची आहे, हे जे डिस्टन्स आहे वाय ॲक्सिसवरचं आहे, त्याला म्हणतात मॅक्झिमम हाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. तर त्याचासुद्धा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. समजा तुम्ही इथं उभे राहून एखादा बॉल फेकता, तेव्हा फेकण्याचा स्पीड तुम्हाला माहीत आहे यू, आणि फेकण्याचा अँगल तुम्हाला माहीत आहे. तर ऑन पेपर तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगू शकता की हा बॉल किती उंच जाईल. तुम्हाला ही उंची प्रत्यक्ष मोजण्याची गरज नाही. टेप घेऊन तुम्ही एक फॉर्म्युला वापरून ऑन पेपर ते कॅल्क्युलेट करू शकता, आणि तो फॉर्म्युलाच आज आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. सोपं एक्सप्रेशन आहे. यासाठी तुम्हाला यूज करावं लागेल थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर व्हर्टिकल मोशन ऑफ ए प्रोजेक्टाईल अलॉंग वाय ॲक्सिस. दिस इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 इक्वेशन्स ऑफ मोशन्स, त्याला आपण कायनेमॅटिकल इक्वेशनसुद्धा म्हणतो, ते एका व्हिडिओमध्ये डिराईव्ह केलेले आहेत. आणि हे जे 2 कॉम्पोनंट्स असतात एक्स आणि वाय, त्यांची इक्वेशन्स यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो अगोदर बघणं गरजेचं आहे. हे तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे अलॉंग वाय ॲक्सिस. व्ही वाय मीन्स व्हेलॉसिटी ऑफ वाय कॉम्पोनंट विच इज मुव्हिंग अलॉंग वाय ॲक्सिस. यू वाय मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी, y component of initial velocity. Ay is acceleration along y axis in vertical direction, and y is vertical distance covered on y axis. uy म्हणजे सुरुवातीची गती आहे, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीचा तो y कॉम्पोनंट आहे. आणि vy म्हणजे काय, तर पुढे सरकल्यानंतर त्या प्रोजेक्टाईलला 2 कॉम्पोनंट असतील, त्यातला y कॉम्पोनंट पुढं काही विशिष्ट अंतरावर टी इतक्या वेळेनंतरचा तो वाय कॉम्पोनंट आहे व्हेलॉसिटीचा. आणि ए वाय हे ॲक्सलरेशन आहे. आणि वाय म्हणजे समजा या पॉईंटला इथं पार्टिकल आला असेल तर ही उंची, उभं अंतर. एक्स म्हणजे आडवं अंतर असतं आणि वाय म्हणजे उभं अंतर असतं. आता वेन वाय इज इक्वल टू एच, जेव्हा प्रोजेक्टाईल हा मॅक्झिमम हाईटला जातो
तेव्हा VY इक्वल टू 0 होतं. कारण बघा, वस्तू जेव्हा वर जाते तेव्हा वर जाण्याचा स्पीड हळूहळू कमी होतो आणि मॅक्झिमम हाईटला गेल्यानंतर वर जाण्याचा स्पीड 0 होतो. म्हणून VY आपण 0 घेतलं आणि तिथून वस्तू जेव्हा खाली यायला लागते तेव्हा VY परत वाढतं, पण डाऊनवर्ड डायरेक्शनला ते वाढत जातं. आणि UY इक्वल टू यू साईन थिटा या ट्रँगलवरून ते आपण मगाशीच घेतलेलं आहे. साईन थिटा इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, त्याच्यावरून आपल्याला मिळतं UY इक्वल टू यू साईन थिटा आणि AY इक्वल टू -G. याचं कारण पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं. व्हर्टिकल डायरेक्शनचं जे ॲक्सलरेशन असतं ते ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. ती ग्रॅव्हिटी, पृथ्वीची ग्रॅव्हिटी खाली ओढत असते, डायरेक्शन डाऊनवर्ड असते, म्हणून निगेटिव्ह आपण घेतलेलं आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं की समजा पार्टिकल इथं असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी इकडं असते, त्याचा X कॉम्पोनंट असतो आणि Y कॉम्पोनंट. पार्टिकल थोडासा वर गेला की त्याची व्हेलॉसिटी यूच्या जागी V होते आणि त्याचे कॉम्पोनंट्स VX आणि VY. तर VX बदलत नाही, त्याची मॅग्निट्यूड सेम राहते, पण VY वर जाण्याचा स्पीड कमी होतो. मॅक्झिमम हाईटला गेल्यानंतर ही जी व्हेलॉसिटी V असते त्याला फक्त X कॉम्पोनंटच राहिला. आता Y कॉम्पोनंट 0 झाला, कारण वर जाण्याचा स्पीड 0 झालेला आहे. त्याच्यानंतर डिसेंडिंग जर्नी सुरू होते. इथं आल्यानंतर ही व्हेलॉसिटी V इथं या डायरेक्शनला असते. X कॉम्पोनंट तिकडंच असतो, तो बदलत नाही, मॅग्निट्यूड बदलत नाही, डायरेक्शनसुद्धा बदलत नाही. VY मात्र आता थोडासा वाढतो, त्याची डायरेक्शन खाली असते. खाली येताना ते VY परत वाढत जातं. आपण फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मॅक्झिमम हाईटला VY 0 झालेलं असतं, म्हणजे त्या ठिकाणी पार्टिकल मोमेंटरीली अगदी काही क्षणाकरता स्टॉप होती आणि खाली यायला सुरुवात होते. आणि ह्या व्हॅल्यूज आपण आता इथं ठेवू. काय करायचं आहे आपल्याला, तर इथं आपल्याला VYच्या ठिकाणी 0 ठेवायचं आहे, कारण मॅक्झिमम हाईटला पार्टिकल गेला. इथं मॅक्झिमम हाईटला पार्टिकल गेला की त्याचं वर जाणं थांबतं आणि VYची व्हॅल्यू 0 होते. Yची व्हॅल्यू H घ्यायची आहे, कारण मॅक्झिमम हाईट. त्यामुळे या इक्वेशनमध्ये जिथे Y आहे तिथे H ठेवा, VY जिथं आहे इथे तिथं 0 ठेवा आणि UYच्या ठिकाणी यू साईन थिटा ते ठेवा. ही स्टेप आपल्याला मिळते ह्या दिलेल्या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये ठेवल्यानंतर. त्यानंतर हे इकडं ट्रान्सफर करा. बघा, आता हे मायनस का आलं, कारण AYची व्हॅल्यू -G, त्याच्यामुळे ते तसं झालं. ट्रान्सफर दिस टू GH ऑन द लेफ्ट हँड साईड, वी गेट दिस स्टेप. फ्रॉम दॅट वी गेट H इक्वल टू यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन 2G. दोन्ही साईडला 2Gनी डिवाईड केल्यानंतर हे मिळतं. दिस फॉर्म्युला गिव्ज मॅक्झिमम हाईट ऑफ अ प्रोजेक्टाईल. दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल. म्हणजे बघा, हे पहिलं इक्वेशन. जर तुम्हाला U माहीत असेल, कितीच्या स्पीडने तुम्ही तो बॉल फेकता किंवा ते प्रोजेक्टाईल फेकता, तो स्पीड तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हीच तो ठरवता कितीच्या स्पीडने फेकायचं, 10, 20. त्यामुळे ते तुमच्या हातातच आहे. थिटा हे सुद्धा तुमच्या हातात आहे, कितीच्या अँगलनी बॉल फेकायचा, तो थिटा तुम्हाला माहीत असेल आणि G माहीतच असतं. त्यामुळे ह्या माहीत असलेल्या गोष्टी या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्या की तुम्ही ऑन पेपर हा फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेशन्स करून सांगू शकता की ही वस्तू हवेमध्ये किती उंच जाईल. तुम्हाला ही उंची टेप घेऊन मोजायची गरज नाही. हाच फॉर्म्युला पुढे असाही लिहिता येतो, कारण यामध्ये काय केलं, हे जे यू साईन थिटा इथे आहे पहा, यू साईन थिटा ते असतं UY. तर यू स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा म्हणजे UY स्क्वेअर झालं फक्त. पण याच्यापेक्षा हा फॉर्म्युला जास्त महत्त्वाचा आहे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी. तर हा दुसरा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला आहे मॅक्झिमम हाईटचा. आणि आता तिसरा शेवटचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहोत, दॅट इज टाईम ऑफ फ्लाईट ऑफ ए प्रोजेक्टाईल. व्हॉट इज टाईम ऑफ फ्लाईट ऑफ प्रोजेक्टाईल? द टोटल टाईम फॉर विच प्रोजेक्टाईल इज इन एअर इज कॉल्ड ॲज टाईम ऑफ फ्लाईट. म्हणजे पहा, इथून तुम्ही प्रोजेक्टाईल फेकता आणि शेवटी ते ग्राउंडवर येऊन इथं पडतं. त्याच्या दरम्यान ते हवेमधून जातं, तर जेवढा वेळ ते हवेमध्ये असतं त्याला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. म्हणजे इथून फेकल्यानंतर इथे पडेपर्यंत जो वेळ लागतो त्याला म्हणतात टाईम ऑफ फ्लाईट. आणि त्याचासुद्धा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे, जो वापरून तुम्ही सांगू शकता की आपण इथून फेकलेली वस्तू किती सेकंदानंतर किंवा किती मिनटानंतर परत ग्राउंडवर येऊन पडेल. म्हणजे कसं असतं की पहा विद्यार्थी मित्रांनो, की समजा एका सैन्याला, मिलिटरीला समजा एखादं अतिरेक्यांची एखादी कार उडवायची आहे, समजा ती या ठिकाणी रोडवर येणार आहे काही एखाद्या वेळेला, समजा 10 वाजता. तर मग बरोबर ती कार त्या ठिकाणी आली पाहिजे आणि इथून मिलिटरी जे आहे ते समजा
इथं मिसाईल सोडणार आहे. तर ते कार इथं यायला आणि मिसाईल तिथं पोहोचायला एक वेळ झाली पाहिजे. मग त्यासाठी कार इथे येणार 10 वाजता, तर त्याच्या आधी किती मिनिटं आधी इथून मिसाईल सोडलं गेलं पाहिजे. नाहीतर मग कार पुढे निघून जाईल आणि मिसाईल पडेल, किंवा कार यायच्या आधीच मिसाईल पडेल, असं होऊ नये. त्यासाठी हा टाईम परफेक्ट माहिती असला पाहिजे आणि तो टाईम काढता येतो एक फॉर्म्युला वापरून. तो फॉर्म्युला म्हणजे टाईम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. कसं डिराईव्ह करायचं आहे? सोप्या मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. पुन्हा एकदा आपल्याला इक्वेशन्स ऑफ मोशन जे आहेत त्यातलं एक इक्वेशन यूज करायचं आहे. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाईल अलॉंग वाय ॲक्सिस, म्हणजे वाय ॲक्सिसचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन ते आहे y इज इक्वल टू uy इंटू टी प्लस हाफ AY_t². मग असे आपण ते वापरलेलं आहे. त्यातल्या प्रत्येक टर्मचं मिनिंग तुम्हाला माहीत आहे. आता यामध्ये तुम्हाला टी इक्वल टू कॅपिटल टी, म्हणजे जेव्हा हे उड्डाण पूर्ण होतं तेव्हा टी इक्वल टू कॅपिटल टी होतं आणि वाय इक्वल टू 0 होतं, कारण ते परत ग्राउंडवर येऊन पडतं, म्हणजे हवेमध्ये नसतं, म्हणजे हाईट काही नसते. म्हणून वायची व्हॅल्यू 0 घेतली, कारण व्हर्टिकल डिस्टन्स आपण वायने मोजतो. आणि हे तुम्हाला माहीतच आहे uy इज इक्वल टू u साइन थिटा या ट्रायंगलवरून. आणि AY इक्वल टू जी मायनस जी हेही तुम्हाला माहीत आहे, कारण ग्रॅव्हिटी ही डाऊनवर्ड असते आणि व्हर्टिकल ॲक्सिससाठी, व्हर्टिकल मोशनसाठी ॲक्सलरेशन हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. तर इथं ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या यामध्ये ठेवायच्या आहेत. काय काय व्हॅल्यू ठेवायच्या आहेत? तर स्मॉल टीच्या जागी कॅपिटल टी, म्हणजे पूर्ण उड्डाण झालेलं आहे, तो टाईम काढायचा आहे, म्हणून स्मॉल टीच्या जागी कॅपिटल टी ठेवायचं आहे. वायच्या जागी 0 ठेवायचं आहे. त्यानंतर UYच्या ठिकाणी u साइन थिटा आणि AYच्या ठिकाणी मायनस जी या व्हॅल्यूज ठेवा. आणि बघा आपल्याला पुढची स्टेप अशा पद्धतीने मिळते. वायच्या ठिकाणी 0 ठेवलं, UYच्या ठिकाणी u साइन थिटा ठेवलं, स्मॉल टीच्या जागी कॅपिटल टी आणि AYच्या जागी मायनस जी, त्यामुळं इथे मायनस जी झालं. आता निगेटिव्ह टर्म लेफ्ट हँडला ट्रान्सफर करा, ही स्टेप आपल्याला मिळते. त्यामध्ये एक टी कॅन्सल होईल, राईट हँड साईडचं टी कॅन्सल होईल आणि लेफ्टला फक्त टी राहील. हे 2 तिकडं जाऊ द्या आणि जी इकडं डिनॉमिनेटरमध्ये जाऊ द्या राईटला. ही स्टेप आपल्याला मिळते. टी इक्वल टू 2u साइन थिटा अपॉन जी. दिस इज फॉर्म्युला फॉर, दिस इज ॲन एक्सप्रेशन फॉर टाईम ऑफ फ्लाईट ऑफ प्रोजेक्टाईल. म्हणजे समजा तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी माहीत असेल, फेकण्याची गती, थिटा माहीत असेल. इनफॅक्ट ते तुमच्याच हातामध्ये असतं की कितीच्या स्पीडने ती वस्तू फेकायची आणि कितीच्या अँगलने फेकायची. त्या गोष्टी तुम्हाला माहीत असेल आणि जी तर माहीतच असतं 9.8. हे सगळं ठेवलं की तुम्ही सांगू शकता की इथून फेकलेली वस्तू किती सेकंदानंतर किंवा किती मिनिटानंतर त्या ठिकाणी जाऊन पडेल. म्हणजे याच्यावरून आपल्याला टाईम ऑफ फ्लाईट काढता येतं. आणि इथं हा फॉर्म्युला असा का झाला, तर फक्त u साइन थिटा इथे आहे, u साइन थिटा त्या जागी uy ठेवलं आणि हे आपल्याला मिळालं. पण हा पहिला फॉर्म्युला जास्त महत्त्वाचा आहे आपल्याला न्यूमेरिकलसाठी. तर अशा पद्धतीने आपण रेंज ऑफ प्रोजेक्टाईल, हाईट ऑफ प्रोजेक्टाईल, मॅक्झिमम हाईट ऑफ प्रोजेक्टाईल आणि टाईम ऑफ फ्लाईटचे एक्सप्रेशन्स डिराईव्ह केलेले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू वन्स अगेन.